नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय मित्रांनो, फ्लावरला पहिलं खत नियोजन कोणत्या पद्धतीचं करणं गरजेचं आहे, कोणत्या पद्धतीचं खत आपल्याला टाकणं गरजेचं आहे, याच्यामध्ये मी कोणत्या पद्धतीने टाकलेलं आहे किंवा चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिझल्ट कोणत्या खताने हा भेटणार आहे। तर आजचा आपला तो व्हिडिओ आहे मित्रांनो। व्हिडिओला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि जबरदस्त कमी शब्दामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे। त्याच्यासाठी चॅनलचं बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो, ज्याच्याद्वारे जबरदस्त व्हिडिओ लगेच पडल्यानंतर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन लगेच येणार आहे। तर व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करायचं आहे। तर चला व्हिडिओला बघू। खूप कमी शब्दामध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती समजून घ्यायची आहे, लॉजिकनुसार व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। तर काय समजायचं आहे, तर हा जो फ्लावर आहे, हा फ्लावर लहान अवस्थेत आपल्याला NPKचा आपण जे पहिली व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितलेले नसन किंवा नाही बघायची गरज, आता याच्यामध्ये पुन्हा चांगल्या पद्धतीने आपण ते समजून घेणार आहे। नायट्रोजन झाडाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळी आपलं झाड हे छोटं असतं त्या पद्धतीने आपण फ्लावरला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला करायची आणि याच्यासाठी आपल्याला नायट्रोजन हा भाग जाणं जास्त खूप महत्त्वाचं आहे। तर याच्यासाठी नुसतं नायट्रोजन देऊ शकतो का? नक्कीच देऊ शकतो। पहिलं आपल्याला नायट्रोजन म्हणजे युरिया आपल्याला द्यायची मित्रांनो। ज्यावेळी आपण लागवड करून 6 दिवस झाल्यानंतर आपल्याला 5, 6, 7 दिवसांपर्यंत युरियाचा ढोस टाकून घ्यायचा फ्लावरला। युरिया टाकताना जर तुम्ही 7व्या दिवशी जर युरिया टाकत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नुसती युरिया न टाकता कोणत्याही पद्धतीचं दुसरं खत देखील घेऊ शकता। आता खतामध्ये कोणती माहिती मित्रांनो, ज्या पद्धतीने 1261 जबरदस्त रिझल्ट देणारं 1261 म्हणजे फॉस्फरस नायट्रोजनसोबत जास्त फॉस्फरस गेल्यामुळं झाडाची क्वालिटी आणि झाडाची वाढ दोन्ही पण आपल्याला जबरदस्त दिसून येणार आहे। तर याच्यामध्ये आपण 12-32-16 पण घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपण 1261 किंवा 1846 घेऊ शकतो, म्हणजे DAP प्लस एक युरियाची गुणी आपण घेऊ शकतो। त्याच्यामध्ये जबरदस्त पद्धतीचं आपण अनेक असं 24-24 हा पण माल जबरदस्त आपल्याला रिझल्ट देणार आहे। पण 24-24 टाकत असाल तर नायट्रोजन म्हणजे युरियाची कोणत्याही पद्धतीची आपल्याला गरज नाही आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। याच्यामध्ये आपण 2-3 फर्टिलायझर समजून घेतलेले, लॉजिक समजून घेतलं। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। पुन्हा एकदा नवीन सांगतो मित्रांनो, युरिया प्लस आपण 12-32-16 एकत्र टाकू शकतो। युरिया प्लस 1846 पण आपण टाकू शकतो। युरिया प्लस मित्रांनो नुसती प्लेन युरिया पण आपण टाकू शकतो। अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। पुढची व्हिडिओ फ्लावरसाठी महत्त्वाचा फवारणी असणारे व्हिडिओला एक लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे।